नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जमदाडे सर आणि आपण पाहत आहात की डिप्लोमाची प्रवेश प्रक्रिया. तर आतापर्यंत आपण वेगवेगळ्या टप्प्यावरची आपण माहिती घेतलेली आहे. आता कॅप 2ची अलॉटमेंट होणार आहे. तर कॅप 2च्या अलॉटमेंट नंतर नेमकं काय करायचं? म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की मी आता फ्रीज करू की नॉट फ्रीज करू की दुसऱ्या राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरू. बरं, मी दुसऱ्या राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरायला पात्र आहे किंवा नाही, किंवा मी आता फ्रीज केलेलं आहे, तर मी आता संस्थेमध्ये जाऊन प्रवेश कसा घेऊ, तिथं फी किती असणार आहे, डॉक्युमेंट मी कसे देऊ, म्हणजे कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत. तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे. तर आता आपण सुरू करूया. कॅप 2च्या अलॉटमेंट नंतर काय करावे. तर आता पहिल्यांदा आपण बघू की कॅप 2ची अलॉटमेंट झाल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या डेट्समध्ये आपल्याला काय काय करायचं, म्हणजे ह्या इम्पॉर्टंट डेट्स आहेत. तर आता आपल्याला आज 21 तारीख आहे, 21/7/2025. आज आपल्याला प्रोव्हिजनल अलॉटमेंट होणार आहे. आज हे दिवसभरामध्ये केव्हाही आपल्याला अलॉटमेंट होऊ शकते. अलॉटमेंट झाल्यानंतर काय करायचं, तर आपल्याला पुढं काय करायचं आहे, तर सीट ॲक्सेप्टन्स बाय द कॅन्डिडेट. तर सीट ॲक्सेप्टन्स कधी करायचं आहे, तर 22 ते 24. सीट ॲक्सेप्टन्स म्हणजे आपल्याला फ्रीज करायचं आहे किंवा नॉट फ्रीज करायचं आहे किंवा काही करायचं नाही. ओके. त्यानंतर रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट, म्हणजे जे विद्यार्थी इथं सीट ॲक्सेप्टन्स फ्रीज करतात त्यांनी काय करायचं आहे, जे तुम्हाला संस्था मिळाली आहे, जे कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे, तिथे जाऊन तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे. त्यामुळे हा कालावधी 22 ते 24 हा कालावधी पूर्णपणे लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. तर आता पुढं काय आहे, तर आता आज आपलं अलॉटमेंट दिसेल. आता अलॉटमेंट कुठे बघायचे, तर तुम्हाला माहिती झालेली अलॉटमेंट कुठे बघायचे आहे. तर अलॉटमेंट आपल्याला ही वेबसाईट आहे DT महाराष्ट्र, मी poly20.DT महाराष्ट्र या वेबसाईटवरती डाव्या बाजूला इथे तुम्हाला काय दिसतं, चेक प्रोव्हिजन अलॉटमेंट स्टेटस फॉर कॅप राऊंड 2 असं तुम्हाला येईल. तर इथं तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन आय डी टाकायचा आहे आणि जन्मतारीख टाकायची आणि ते टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर एक पेज ओपन होतं. त्या ठिकाणी तुम्हाला कॉलेजचं नाव आणि ट्रेड आणि किती नंबरचा प्रेफरन्स अलॉट झालेला आहे ते तुम्हाला दिसेल, किंवा तुम्हाला इथं काहीही दिसणार नाही. म्हणजे तुम्हाला अलॉटमेंट झाली नाही, म्हणजे तुमच्या मेरिटनुसार तुम्हाला कोणत्याही प्रकारची इथं अलॉटमेंट झालेली नाही, किंवा तुम्हाला अलॉटमेंट झालेली दिसेल. किंवा काही लोकांनी काय झालेलं आहे की पहिल्या ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर त्यांना काहीतरी कॉलेज मिळालं होतं, त्यानंतर सेकंड ऑप्शन फॉर्म भरताना त्यांनी बेटरमेंट केलेलं आहे, त्यांनी काही ऑप्शन्स दिलेले आहेत. मग आता त्यानुसार कॉलेज आले, किंवा काही जणांना काय झालं असतं की पहिल्याच कॅप राऊंडचं आत्ता तेच कॉलेज राहिलेलं असतं, म्हणजे त्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट झालेली नसते. मग आता त्यांनी काय करायचं आहे ना. ओके. तर आता आपण बघूया, तर अलॉटमेंट कशी बघायची आता तुम्हाला लक्षात आलेलं आहे. आता कोणकोणत्या केसेस आपल्याकडे येतात, तर पहिली केस काय आहे की पहिल्या 3 पैकी एक ऑप्शन मिळालं तर काय करावे. कारण कॅप 2चा रूल आहे की पहिले 3 ऑप्शन हे ॲटो फ्रीज होतात. पहिले 3 ऑप्शन काय होतात, ॲटो फ्रीज होतात. म्हणजे तुम्हाला इथंच तुम्हाला उत्तर मिळून जाते. जर तो ॲटो फ्रीज होत असेल तर आपल्याला काय करायचं आहे, त्या मिळालेल्या संस्थेमध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, प्रवेश घ्यायचा आहे. जर प्रवेश नाही घेतला तर काय होऊ शकतं की तुम्ही कॅप राऊंडमधून बाहेर पडू शकता. त्यामुळं पहिल्या 3 पैकी कोणताही ऑप्शन आपल्याला मिळालाच तर आपण काय करायचं आहे, त्या संस्थेमध्ये जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. ओके. तर हे ही पहिली केस झाली की पहिल्या 3 पैकी आपल्याला ऑप्शन मिळालं तर आपण काय करायचं. आता दुसरी केस काय होते की पहिले 3 ऑप्शन सोडून कोणताही मिळाला तर काय करायचं. आता जर तुम्हाला पहिले 3 सोडून कोणताही मिळाला आणि त्यात तुम्ही सॅटिस्फाईड असाल, आता तुम्हाला तो ऑप्शन कोणता मिळेल, पहिल्या कॅप राऊंडमध्ये अलॉट झालेला मिळेल, किंवा तुम्हाला फ्रेश मिळेल, म्हणजे तुम्हाला बेटरमेंट मिळालं असेल, नवीन ऑप्शन मिळालं असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय झालं असेल, सॅटिस्फाईड असाल की ठीक आहे, मला आता हे कॉलेज घ्यायचं आहे, किंवा पहिल्या राऊंडमध्ये मिळालंच आता मिळतंय, परंतु आता तुम्ही असा विचार करताय की मला पुढच्या राऊंडला जायचंच नाही आहे, मग मी आता काय करतो, आता मी हा ऑप्शन आहे तो हा ऑप्शनमध्ये जाऊन मला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर मी काय करायचं, तर तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स काय करायचं, फ्रीज करायचं. ठीक आहे. म्हणजे पहिल्या 3 पैकी मिळालं तर तुम्हाला फ्रीज करावं लागतं, किंवा पहिले 3 सोडून दुसरा कोणताही मिळाला आणि तुम्हाला आता ॲडमिशन घ्यायचं आहे, तर तुम्ही काय करायचं, तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन काय करायचं, फ्रीज करायचं. किंवा काही लोकांना पहिल्यांदाच अलॉटमेंट झाली असेल आणि त्यांना जर हे ऑप्शन घ्यायचंच असेल तर त्यांनी काय करायचं, त्यांच्या लॉग इनमध्ये जायचं, त्यांनी सेल्फ ARC करायची आणि हे नॉट फ्रीज ऑप्शन हा काय करायचा, सिलेक्ट करायचा. आता काही लोकांना अलॉटमेंट होणार सुद्धा नाही,
कारण त्यांनी जे टाकलेले ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शन्सपर्यंत तिथंपर्यंत मेरिट तुम्हाला जे पर्सेंटेज आहेत आणि त्या तुम्ही टाकलेलं ऑप्शन याच्यापर्यंत तुमचं मेरिट गेलेलं नाही, त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अलॉटमेंट झालेली नाही. मग तुम्ही काय करायचं, तर तुम्ही काय करायचं, तुम्ही सेकंड राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरायचा. ठीक आहे, तुम्ही काय करायचं, सेकंड राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरायचा. आता काही जणांना अलॉटमेंट झाले परंतु त्यांना ते घ्यायचे नाही, तर काय करायचं, तर तुम्ही नॉट फ्रीज करा आणि पुढच्या राऊंडला जावा. कारण नॉट फ्रीज केल्यानंतर तुम्ही नेक्स्ट राऊंडला इलिजिबल होता. परंतु जर तुम्हाला पहिल्या 3 पैकी ऑप्शन जर मिळाला आणि ते जर तुम्ही नाही घेतलं तर तुम्ही ह्या राऊंडमधून बाहेर पडू शकता. ठीक आहे. आणि नॉट फ्रीज का करायचं, कारण तुम्हाला आत्ता जे मिळालं कॉलेज आहे, मिळालेला ऑप्शन जो आहे तो तुम्हाला पुढे जाऊन घ्यायचा आहे. पुढच्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या राऊंडमध्ये काही मला मिळत नसेल तर मला हे घ्यायचं आहे, यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, नॉट फ्रीज करायचं आहे. ठीक आहे, समजलं केसेस. म्हणजे पहिली केस काय आहे की तुम्हाला पहिल्या 3 पैकी ऑप्शन मिळाला तर काय करायचं, तर तुम्ही काय करायचं, फ्रीज करा आणि जाऊन ॲडमिशन घ्या. जर तुम्हाला मिळालेल्या अलॉटमेंटमध्ये सॅटिस्फाईड असाल तर तुम्ही काय करायचं, फ्रीज करायचं आणि जाऊन ॲडमिशन घ्यायचं. जर तुम्हाला मिळालं कॉलेजमध्ये सॅटिस्फाईड नाही, अजून तुम्हाला वरचे ऑप्शन बघायचे असतील तर तुम्ही पुन्हा थर्ड राऊंडला जायचं. त्यासाठीचं तुम्ही काय करायचं, ऑप्शन फॉर्म भरायचा. मग त्याकरिता तुम्हाला नॉट फ्रीज करणं गरजेचं आहे. मग नॉट फ्रीज करा आणि पुढच्या राऊंडला तुम्ही जाऊ शकता. जर तुम्हाला कोणतीच अलॉटमेंट झाली नाही तर तुम्ही काय करायचं, पुढच्या राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. आता फ्रीज नॉट फ्रीज कसं करायचं ह्या तुम्हाला तर पहिल्या राऊंडमध्ये समजलं आहे. ज्यांना फ्रेश अलॉटमेंट झाले त्यांनी एकदा ऐकून घ्या, फ्रीज नॉट फ्रीज कसं करायचं. पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागतं, तुमच्या लॉग इनमध्ये जावं लागतं आणि सीट ॲक्सेप्टन्स स्टेटसला क्लिक करावं लागतं आणि तिथे तुम्हाला काय करावं लागतं, सेल्फ PRC करावं लागतं. म्हणजे इथे सेल्फ PRC करावं लागते. म्हणजे सेल्फ PRC म्हणजे तुम्ही भरलेली सगळी माहिती बरोबर आहे का नाही एकदा चेक करून घ्या. डॉक्युमेंट अपलोड केले ते एकदा तपासून बघा. जर ते सगळं बरोबर असेल तर मग पुढच्या स्टेप्सला जायचं. मग त्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन येतो फ्रीज नॉट फ्रीज. मग तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर फ्रीज करा. जर तुम्हाला पुढच्या राऊंडला जायचं असेल तर नॉट फ्रीज सिलेक्ट करा आणि त्यानंतर तुम्हाला ₹1000 भरण्यासाठीची रिक्वेस्ट येते. तिथं तुम्हाला ₹1000 भरावे लागते. कारण ही सीट ॲक्सेप्टन्सची फी आहे, कोणत्याही कॉलेजची फी नाही. तर ही सीट ॲक्सेप्टन्सची फी भरल्यानंतर मग तुमचा हा जो ऑप्शन आहे फ्रीज किंवा नॉट फ्रीज हा कन्फर्म होतो, त्याची प्रिंट काढा. ठीक आहे. आणि त्यानंतर मग ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फ्रीज केलेलं आहे, या राऊंडमध्ये फ्रीज केलेलं आहे, त्यांनी काय करायचं आहे की संस्थेमध्ये येऊन प्रवेश घ्यायचा आहे. मग प्रवेश कसा घ्यायचा आहे, तर त्याचे 4 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप्स काय आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. म्हणजे तुम्ही जी काही माहिती ॲप्लिकेशन फॉर्म भरताना भरलेली होती त्यावेळेस तुम्हाला जी काही डॉक्युमेंट लिस्ट आली होती ते डॉक्युमेंट सगळे इथं पहिल्या स्टेपमध्ये जाऊन तुम्ही काय करायचे, चेक करून घ्यायचे. झेरॉक्स आणि ओरिजिनल याचं काय करायचं, व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे की दुसऱ्या स्टेपकडे जायचं आहे की तिथं तुम्हाला फी मार्क करून दिली जाईल. म्हणजे तुमच्या कॅटेगरीनुसार, प्रवर्गानुसार तुम्हाला किती फी लागणार आहे, किती फी तुम्ही भरायची आहे, तिथं तुम्हाला फी मार्क केली जाईल आणि ती फी मार्क झाल्यानंतर पुढच्या स्टेप्सला जायचं की जी फी तुम्हाला मार्क केलेली आहे ती फी तुम्ही तिथं भरायची आहे. तर आपल्या कॉलेजमध्ये फी ही काय आहे, ऑनलाईन पद्धतीने स्वीकारली जाते. त्यामुळं ऑनलाईन फी तुम्हाला इथं पे करावी लागते. ही तिसरी स्टेप्स आहे. तिसरी स्टेप झाल्यानंतर चौथी स्टेप महत्त्वाची आहे. कारण बरेच विद्यार्थी फी भरली म्हणजे ॲडमिशन झालं असं समजून घरी जातात. तसं करायचं नाही. चौथी स्टेप्स आहे. चौथी स्टेप्स काय, ऑनलाईन कन्फर्मेशन. म्हणजे तुम्हाला काय करावं लागतं की तुमची सीट बुक करावी लागते, म्हणजे ॲडमिशन कन्फर्म करावं लागतं. हे कसं समजतं आपलं ऑनलाईन झालं कन्फर्मेशन, की जे डॉक्युमेंट सगळे जे होते, फी मार्क आहे त्याची पावती घेऊन नेक्स्ट स्टेपकडे जायचं आणि तिथं तुम्ही हे सर्व द्यायचं. मग ते सर्व व्हेरीफाय करतात, ऑनलाईन व्हेरीफाय करतात आणि त्यानंतर तुम्हाला त्याची प्रिंट काढून देतात. मग तुम्हाला ती ॲडमिशन कन्फर्मेशनची प्रिंट दिल्यानंतर तुमचं ॲडमिशन पूर्ण होतं. अशा प्रकारे काय करायचं आहे, ॲडमिशन प्रोसेस तुम्हाला करायची आहे. ओके. तर आता बऱ्याच जणांना शंका असेल की आपल्याकडं कोणते डॉक्युमेंट आपल्याला घेऊन जायचे आहेत. तर आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, तर ओपन कॅटेगरीसाठी तर पहिलं डॉक्युमेंट कोणतं आहे, सीट ॲक्सेप्टन्स लेटर. आता सीट ॲक्सेप्टन्स लेटर हे काय आहे की जेव्हा तुम्ही फ्रीज केलं जातं तुमच्या लॉग इनमधून त्याची जी प्रिंट आहे त्याला आपण म्हणतो सीट ॲक्सेप्टन्स लेटर.
त्यानंतर सीट अलॉटमेंट लेटर, तुम्ही अगोदर अलॉटमेंट बघितली, त्याचे अलॉटमेंट लेटर आहे. नंतर काय आहे, ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशन लेटर, तुम्ही पहिल्या स्टेप्समध्ये जे ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला होता आणि तो फॉर्म तुमचा कन्फर्म झाला होता, त्याची ती प्रिंट. म्हणजे समजा एखाद्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही जर तो ॲप्लिकेशन फॉर्म भरून कन्फर्म केला असेल तर तुम्हाला शिक्का मारून दिलेला असतो. ज्यांनी ई स्क्रुटिनी केलं असेल त्यांनी काय, त्यांच्या लॉग इनमध्ये रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट त्याची प्रिंट ते घेऊन यायचं आहे. त्यानंतर 10वीचं मार्कशीट, शाळा दाखला, नॅशनॅलिटी डोमेसाईल, जर शाळा दाखल्यावर भारतीय उल्लेख असेल तर नॅशनल डोमेसाईलची गरज नाही आहे. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला, म्हणजे फी सवलतीसाठी पाहिजे असेल तर तो उत्पन्नाचा दाखला लागतो. रेशन कार्ड झेरॉक्स आणि आधार कार्ड. तर एवढे सगळे डॉक्युमेंट्स हे ओपन कॅटेगरीसाठी आवश्यक आहेत. त्यानंतर रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये काय, की ओपनची जी डॉक्युमेंट आहे ते सर्व डॉक्युमेंट येतात. म्हणजे सीट ॲक्सेप्टन्स लेटर, सीट अलॉटमेंट लेटर, ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशन लेटर, 10वी-12वीची मार्कशीट, शाळा दाखला, नॅशनॅलिटी डोमेसाईल. इथं फक्त ॲडिशनल काय होतं, की जातीचा दाखला आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. जातीचा दाखला जर SC/ST कॅटेगरी असेल तर त्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागू नाही. SC/ST प्रवर्ग सोडून बाकीचे ज्या काही कॅटेगरी आहेत त्यांना काय करायचं आहे, जातीचा दाखला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, त्याचबरोबर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची आवश्यकता आहे. मग हे सर्व डॉक्युमेंट्स बाकी ओपन कॅटेगरी, रिझर्व्ह कॅटेगरीचे सारखेच आहेत. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल मग फी किती भरायची आहे, तर फी हे इथं आपल्याला इथं दिसतं की प्रथम वर्ष आणि इथं थेट द्वितीय वर्ष आहे. ओके. मग प्रथम वर्षांसाठीचे दिसतात तुम्हाला की हे उत्पन्न जर 8 लाखाच्या वर असेल तर त्यांनी फी किती भरायची आहे, 9,924. जर तुम्ही SC/ST कुठलीही कॅटेगरी असेल, SC/ST, VJ, NT, SBC, OBC, SEBC, तर तुम्हाला फी किती बसणार आहे, 3,424. ओके. म्हणजे या इथं तुम्हाला काय होते, की जी ट्युशन फी आहे, ट्युशन फी सर्वांची काय झालेलं आहे, माफ केलेली आहे. ओके. कारण तुम्ही विद्यार्थिनीसाठी फ्री एज्युकेशन आहे, विद्यार्थिनीसाठी फ्री म्हणजे ट्युशन फी तुम्हाला इथं भरायची नाही आहे. ओके. मग त्यासाठी तुम्हाला इथं इतर शुल्काबरोबर प्रवेश फी इथं आपल्याला काय केलं आहे, इथं दिलं आहे. म्हणजे हे आपल्या कॉलेजची फी आहे. आपल्या कॉलेजमध्ये काय 1,750 एवढी प्रवेशाची फी आहे. बाकी तुम्हाला हॉस्टेलची फी, नंतर एक्झाम फी, एनरोलमेंट फी, नंतर विमा आहे ना, हे सगळी फी आपण इथं घेतलेली आहे वन टाईम. ओके. म्हणजे 3,024च्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतेही शुल्क इथं लागणार नाही. जर ती ओपन कॅटेगरी असेल, EWS असेल तर त्यांनी किती भरायचे, 3,924. म्हणजे फरक कुठं पडतोय, हॉस्टेलच्या फीमध्ये फरक पडतोय. म्हणजे हॉस्टेलची फी कॅटेगरी असेल तर ₹70 वर्षाची आहे, जर तुम्ही ओपनचे असाल तर ₹570 वर्षाची आहे. एवढाच फरक आहे, बाकी सर्वांची फी ही सारखीच आहे. ओके. अशा प्रकारे हे पूर्णपणे कॅप 2ची अलॉटमेंट नंतर काय काय करायचे आहेत त्या सर्व टप्प्याची माहिती आपण दिलेली आहे. म्हणजे कुणी काय करायचं आहे, कुठल्या टप्प्यावर काय करायचं आहे, पहिल्या 3 ऑप्शन असेल तर काय करायचं, प्रवेश घेण्याची पद्धत कशी आहे, हे सर्व गोष्टींचा आपण चर्चा या व्हिडिओमध्ये आपण केलेली आहे. माझ्या मते एवढ्या इन्फॉर्मेशनमध्ये सर्वांचे डाऊट्स क्लिअर झालेले असतील. मग तुम्ही त्या प्रकारे तुम्ही इथून पुढची सगळी कारवाई करायची आहे. ओके. धन्यवाद.